नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते। मंडळी, कवरेज.comच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो। लोण्याचा गोळा फेम जी गवळण व्हायरल झाली होती ती दिदी आपल्यासोबत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर तिची गवळण व्हायरल झाली होती ती दिदी आपल्यासोबत आहे। तिच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। दिदी, नाव काय आहे तुझं? शिवानी रामदास शिंदे। कोणत्या संस्थेत आहेस? राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, स्वरांजली हरिभक्त पारायण, गुरुवर्या स्वरांजलीताई हिंगे यांच्या संस्थेत शिकते। कितवीत आहेस? मी यंदा 7वीत आहे। 7वी। जो तुझा व्हिडिओ व्हायरल होतो तो तुला माहिती आहे का व्हायरल झाल्यावर? हो, मला माहीत आहे व्हायरल झाला। काय वाटलं व्हायरल झाल्यावर? मला खूप आनंद झाला, पण त्या आनंद होण्याचं कारण मी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आली आणि ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर मला ज्ञानोबारायांनी कृपा केली आणि त्याचा मला आनंद आहे। आनंद जे ती गवळण व्हायरल होती ती आमच्या कवरेज.com साठी एकदा म्हणून दाखव। रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते। ओके, एकदम मस्त दिदी। दिदीच्या आपल्यासोबत गुरु देखील आहेत। बाबा, काय वाटतंय एक विद्यार्थिनी इतकी व्हायरल होते महाराष्ट्रात? हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे। आम्ही बऱ्याच 14 वर्षापासून विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थी जेव्हा मोठा होतो, निश्चितच त्या विद्यार्थी मोठा झाल्याच्या नंतर त्याच्या गुरुजींना, शिक्षकांना आनंद होत असतो आणि तोही आनंद मला आज होत आहे। आणि ही आनंदाची जी भरतं आलेलं आहे ते आनंदाचं भरतं हे ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामुळं आलेलं आहे, हे नक्कीच असं मानलं तरी काही वावगं ठरणार नाही। दिदी जे आहे ते आपल्या संस्थानामध्ये कितवीपासून आहे? साधारण 2 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये आहे आणि उत्तम प्रकारे कीर्तनही करते, गाणंही अगदी गोड आहे, पूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलेलं आहे। दिदीचा ज्यावेळेस व्हायरल व्हिडिओ झाला त्यावेळेस तुम्हाला एक गुरु म्हणून काय वाटलं? फार आनंद वाटला। आपण केलेलं जे कष्ट आहे किंवा केलेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं आणि ते सर्वत्र पसरत आहे, याचा फार मोठा आनंद त्या दिवशी वाटला। नक्कीच आपण लोण्याचा गोळा फेम दिदी जी आहे तिच्याशी संवाद साधलेला आहे आणि तिने हे गाणं आपल्या कवरेज.com साठी म्हणून देखील दाखवलेलं। त्याचबरोबर ते दिदीचे जे गुरु आहेत त्यांनी देखील आपल्या कवरेज.com सोबत संवाद साधलेला आहे। नक्कीच पुढील अपडेट देखील मी कवरेज.comच्या माध्यमातून देत राहील।